यह सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. किरण लटके गोलंदाजी मार्कवरती क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या चेंडूवरती बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. राजू गोल्डन डकच्या स्वरूपात बाद. राहुल शिंदे येत आहेत नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती किरण लटकेने विकेट मिळवली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड सेमीफायनल. राहुल शिंदे न्यू बॅट्समन. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि या 2 धावाने श्री गणेश होतोय. 1-2 ही धावसंख्या आहे. गणेश चालके यांचा इथे आपण सन्मान करूया. अक्षय चालके यांच्या शुभ हस्ते आपण गणेश चालके साहेबांचा विशेष सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे. या स्पर्धेसाठी पूल केला आहे आणि चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. गणेश चालके यांना विनंती असेल अक्षय चालके यांचा इथे आपण सन्मान करूया. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी नक्कीच अक्षय चालके यांची सुकन्या चिरंजीव साईश चालके यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज असेल, उत्कृष्ट फलंदाज असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, याच्या ब्युटिफुल ट्रॉफीज लाभलेल्या आहेत आणि सलग चालाय हा दुसरा षटकार राहुल शिंदेच्या बॅटमधून. शिवाजी चाळके यांना विनंती असेल संदीप चाळके यांचा इथे आपण सन्मान करूया. धावसंख्या 14 आहे. चेंडू सौजन्य आहेत. संदीप दादा चाळके विशेष सहकार्य. पुन्हा एकदा मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती तरी देखील शिवाजी चाळके यांचा सन्मान संदीप चाळके यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक शिवाजी चाळके यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. या स्पर्धेमधील धावसंख्या आहे 16. एक चेंडू अजूनही शिल्लक. राहुल शिंदे काय बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. भरपूर शफल झाला होता. क्रॉस झाल्याने खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. साहिल सुनील चालके यांना विनंती असेल
विकास चाळके यांचा इथे आपण सन्मान करूया। गोलंदाज संकेत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला फलंदाज ओमकार। साहिल यांचा सन्मान आपण करणार आहोत विकास चाळके यांच्या शुभ हस्ते। बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन। चाळके यांचा सन्मान साहिल संजय चाळके यांच्या शुभ हस्ते आपण करूया। धावसंख्या आहे 22। संकेतचं देखील स्वागत केलंय षटकाराने। ओमकार, जो ओमकारने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, 22 धावा बनवल्या होत्या। प्रचंड वेग आहे आणि साहिल यांचा सन्मान आपण करूया महेश चाळके यांच्या शुभ हस्ते। आलाय हा डॉट बॉल। धावसंख्या 22 आहे। 4 षटकांचा सामना आहे। सेमीफायनल नंबर 2 आधारस्तंभ चषक आपण पाहतोय। 1 डे फिनिश ही स्पर्धा। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये। एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि थांबवलाय, मिळते एकच धाव। योगेश यादव यांचा इथे सन्मान करूया निखिल चाळके यांच्या शुभ हस्ते। योगेश यादव यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया। धावसंख्या 23 आहे। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव। पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय। त्यानंतर निखिल यांचा इथे आपण सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य आहे। निखिल चाळके, कुमार निखिल चाळके यांचा इथे आपण सन्मान करूया। पुढच्या वर्षी श्री होतील ते, यावर्षी कुमार आहेत आणि चेंडू सौजन्य आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बॉल लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी। निखिल चाळके यांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय। पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव। पंचांचा इशारा येणं बाकी आहे। दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 22च्या स्वरूपात 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये। धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 26 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक हे नक्कीच सुरू आहे दुसरं। क्या बात है, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी आणि आलाय हा डॉट बॉल। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 धावा। पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर सुरेख कमबॅक केलं गोलंदाज संकेतने, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण खेळवतोय। आधारस्तंभ चषक सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ बाबासो दादा आलेकर यांचा विशेष सन्मान करूया। श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ, ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी या टीमच्या वतीने नक्कीच बाबासो दादा आलेकर यांचा विशेष सन्मान आपण करूया, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण खेळवतोय। माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून बाबासो दादा आलेकर यांची ओळख आहे। दिलदार मनाचा राजा माणूस, मन मिळावू स्वभाव, नेहमीच सर्वांना एकत्रित आणण्याचं काम बाबासो आलेकर यांनी गेली कित्येक वर्ष केलेलं आहे। सह्याद्री क्रिकेट असोसिएशन असेल, या असोसिएशन मध्ये आधारस्तंभ नक्कीच त्या असोसिएशनचे आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून शिस्त नक्कीच लागते। अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, संपूर्ण पदाधिकारी असतील, वेळेमध्ये सामने सुरू होतात आणि वेळेमध्ये सामने संपतात, कारण की एका दिवसामध्ये 16 संघ खेळवणं नक्कीच ही खूप मोठी गोष्ट आहे।
प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो की 8 संघ असतात, ते देखील संघ वेळेवरती येत नाही, परंतु इथे 8 ते 8:30 वाजता सकाळी पहिला चेंडू पडतो आणि सेकंड सेमीफायनलचा सामना सुरू आहे. जेमतेम वाजले 5, एक सामना शिल्लक आहे आणि पहिल्यांदाच असं घडतंय की सेमीफायनलचे सामने 4 षटकांचे. याचं सर्व श्रेय जातं आधारस्तंभ असतील, आमचे पदाधिकारी असतील, SCL संपूर्ण कमिटी असेल, नक्कीच यांना हे श्रेय जातंय. अमोल चालके यांचा इथे सन्मान आपण करूया. बाबासाहेब आलेकर यांच्या शुभ हस्ते आपण अमोल चालके यांचा इथे विशेष सन्मान करूया. यस, क्या बात आहे. संघाचे खजिनदार आहेत. ठाणेवाडीचा खजिना त्यांच्याकडे आहे संपूर्ण. आणि अमोल चालके यांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. न्यू बॅट्समॅन आहेत सचिन. यस, सचिन आलेले आहेत, नवीन फलंदाज. ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर सीमा पार, हा येतोय षटकार. धावसंख्या आहे 32. मी विनूचं देखील विशेष कौतुक करेन. आमचे नक्कीच गुणलेखक मित्र आहेत आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. असं म्हटलं जातं प्रत्येक समालोचकाचा पाठीचा काना असतो, बॅकबोन असतो गुणलेखक, आणि खूप चांगली कामगिरी विनू देखील करतोय, त्याचं देखील विशेष कौतुक. ऑन साइडला हुक करतायत आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. चौकार येतोय. नाराज आहेत थोडेसे. कसलं चेक करायचंय सर? हिट विकेट. ओके, आपण चेक करूया.
षटकार आहे. तुषार महाराज शिंदे सरांचा इथे विशेष सन्मान आपण करूया. सागर डाकरे यांच्या शुभ हस्ते आपण तुषार महाराज शिंदे यांचा इथे विशेष सन्मान करूया. व्हॉइस ऑफ बदलापूर अत्यंत टॅलेंटेड समालोचक, गेली 15 ते 16 वर्ष त्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतोय. असे लेजंड कॉमेंटेटर तुषार महाराज शिंदे यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. शिंदे सरकार. एकूण धाव मिळतील या चेंडूवरती 3 धावसंख्या आपण पाहू शकाल 41. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 41. धावसंख्या 41. 41 धावा. चांगली बॅटिंग नक्कीच सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली होती या इनिंगच्या. राजू शून्यावरती बाद झाला होता. त्यानंतर चांगली पार्टनरशिप ओमकारने इम्प्रेस केलेला आहे. फटका चांगला आपण पाहतो सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतो आहे ओमकारच्या बॅट मधून. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला स्ट्रोक आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. 50 कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51. सुजित गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केले. नो +6. एकूण मिळतील चेंडूवरती 7 धावा. मॅच फ्रीड आहे आणि फ्रीडचा देखील फायदा उचललाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत संकेत. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 ने पुढे जाईल 60. 61. प्रदीप वीर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. त्यांचे इथे आगमन होत आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. आधारस्तंभ चषकामध्ये प्रदीप दादा वीर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत.
आणि या विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल काय घडलं या चेंडूवरती. पंचांकडे अपील तर केली आहे, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज बाद घोषित केलेला आहे. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. क्या बात आहे, चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, आलाय हा डॉट बॉल. अंतिम षटक सुरू आहे. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या 60 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू शिल्लक आहे. आधारस्तंभ चषक आपण पाहतोय. बाबासो आलेकर साहेबांच्या नावाने ही स्पर्धा वर्ष पहिला आहे. फुल टॉस चेंडू, पंचाने 9 चेंडू घोषित केलेला आहे. ऑन साइडला खेळतायत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. 9+1 मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 62-62. फ्री हिट आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील फलंदाजी खूप चांगली झाली आहे आरसीसी मौसम या टीमची या मॅच मध्ये, कारण की समोर सह्याद्री 11 जुगाई हा संघ आहे. त्यामुळे त्या संघासमोर जास्तीत जास्त टार्गेट ठेवावं लागेल. त्या अनुषंगाने ही चांगली बॅटिंग. फ्रीट आहे. फ्रीट वरती धावबाची संधी आणि फलंदाज होईल बाद. वाईट बॉल प्लस रनआउट. धावसंख्या आहे 63. धावसंख्या 63 आहे. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइड चेंडू टर्न केलाय. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. फलंदाज होईल बाद. धावसंख्या 64 आणि 65 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. 11 जुगाई या टीम समोर आरसीसी मौसम या संघाने 24 चेंडू बनवायचे धावा 65. 65 धावा बनवल्या होत्या पहिल्याच मॅच मध्ये ठाणेवाडी या टीमने आणि या मॅच मध्ये 64 बनवलेत. 65 बनवायचे आहेत. बघूया धावा चेस होतील का सेकंड इनिंग मध्ये. आधारस्तंभ चषक आपण पाहतोय. श्री ठाणोबा विठ्ठलय देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी आणि आदरणीय बाबासोदादा आलेकर यांच्या माध्यमातून आधारस्तंभ चषक 2025 वर्ष पहिला आहे आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. रोख रक्कम 10,000 रुपये ते सौजन्य आहेत श्री
ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी या टीमच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक बाबासो दादा आलेकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कुमार आरव चाळके यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं पारितोषिक जे तिसऱ्या क्रमांकासाठी आहे आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 2100 रुपयांचं पारितोषिक आहे। कुमार शिवाजी चाळके आणि कुमार राहुल चाळके यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलेलं आहे। पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय अरुणदादा पवार यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे। द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय कुमार समर्थ आलेकर यांच्या माध्यमातून लाभलेली आहे। तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय कैलासवासी अशोक श्रीपती चाळके यांच्या स्मरणार्थ लाभलेली आहे। त्यानंतर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी देखील कैलासवासी श्रीपती बाळा चाळके यांच्या स्मरणार्थ लाभलेली आहे, त्यांचं देखील मी विशेष आभार मानतो। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे कुमार साईश चाळके यांच्या माध्यमातून आणि चेंडू सौजन्य आपण पाहतोय कुमार निखिल चाळके यांच्या माध्यमातून संपूर्ण चेंडू लाभलेले आहेत। त्यानंतर विशेष सहकार्य संदीप चाळके, गणेश चाळके, कुमार साहिल सुनील चाळके, कुमार साहिल संजय चाळके, त्यानंतर कुमार अनिकेत चाळके, कुमार महेश चाळके, कुमार अजय आलेकर, कुमार आकाश यादव, कुमार योगेश यादव, कुमार अविनाश चाळके, कुमार विकास चाळके, त्यानंतर सचिन दादा पाटील मान, प्रशांत दादा पाटील अध्यक्ष अखंड शाहूवाडी तालुका असोसिएशन, या सर्वांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतो ज्यांनी विशेष सहकार्य केलं, आर्थिक सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी। त्या सर्व दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतो। यस अमोल दादा चाळके यांच्या माध्यमातून तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी नक्कीच त्यांचे वडील असतील, त्यांचे आजोबा असतील यांच्या स्मरणार्थ नक्कीच अमोल दादा चाळके यांच्या माध्यमातून या दोन्ही ट्रॉफीज लाभलेल्या आहेत, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। 65 धाव बनवायचे आहेत। केजी आणि किरण ही जोडी दाखल होते। राजू येत आहेत गोलंदाजी मार्क वरती। 24 चेंडू 65 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी। किरण लटके ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू ऑन साइडला पुल करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, फ्लॅट स्ट्रोक षटकार। सलगच्या 3 षटकारांसाठी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक बाबासो दादा आलेकर यांच्या माध्यमातून 201 रुपयांचं पारितोषिक असेल सलगच्या 3 षटकारांसाठी। पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार, अजून एक चांगला स्ट्रोक आणि डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न। वेल स्टॉप, वेल फिल्डिंग आणि फलंदाज होईल बाद। कृष्णा गुरव बॅक टू द पवेलियन लागतोय हा पहिला धक्का। सह्याद्री 11 जुगाई या टीमला 7 या धावसंख्येवरती। खूप चांगली केली पहिल्या दोन्ही मॅच मध्ये। तो संग्राम येतोय ढावकुरी हाताचा फलंदाज 65 धावा बनवायच्या आहेत आणि कृष्णा गुरव शून्यावरती बाद झालाय। कोणताही चेंडू खेळला नाहीये या मॅच मध्ये। नाश्ता सौजन्य
प्रकाशजी श्रीपती चाळके साहेबांच्या माध्यमातून आज गरमागरम पोहे सकाळी नाश्त्याला होते. यस, त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था होती. कांदे पोहे, मिल्टीले चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 9. धावसंख्या 15 आहे. 9 धावा, 15ची सरासरी जवळजवळ मेंटेन करायची आहे. 16.25 च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. संग्राम ऑन स्ट्राइक, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती नक्कीच मिळते एकच धाव. धावसंख्या 10. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. आधारस्तंभ चषक आपण पाहतोय. राजू पुन्हा एकदा. किरण ऑन स्ट्राइक, बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, परंतु चेंडू गौतम थांबलेला आहे जागेवरतीच. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 11. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि कृष्णा गुरव बाद झालेत, परंतु एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. धावसंख्या 11 आहे. फुल टॉस, पंचांचा इशारा, नो बॉल, आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. नो +6, मिळतील धावा 7. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 18. फ्री हिट आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसरी धाव पूर्ण होईल का? परंतु 2च धाव मिळतील या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. बनवायच्या धाव 65. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 45 धावांची अजूनही गरज. 15.00 च्या सरासरी धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू बनवायच्या धावा 45 या मॅच मध्ये. ओमकार येत आहेत नवीन गोलंदाज. 18 चेंडू बनवायच्या धावा 45 या मॅच मध्ये. यावेळी फटका चांगला आहे सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती येतोय हा षटकार. धावसंख्या 26. मी आधीच म्हटलं होतं सह्याद्री 11 जुगाई या टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 65 धाव बनवायचे आहेत आणि किरण लटकेने काय बॅटिंग केली आहे. संग्राम देखील त्याला साथ देतोय. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये संग्रामने चमकदार कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 26 आहे.
जिंकण्यासाठी 39 ची अजूनही गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू आणि 39 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी सह्याद्री 11 जुगाई या टीमला एक चांगलं बॅटल सुरू आहे. अस्तित्वाची लढाई सुरू आहे, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ आधारस्तंभ चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. मेगा फायनल मध्ये कोणता संघ येईल यासाठी दोन संघ आमने सामने आहेत. या 20 लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावन. धावसंख्या एकने पुढे जाईल. 27 धावा. फुल टॉस चेंडू पंचांनी नो चेंडू घोषित केलाय आणि त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. नो प्लस पंच अमित सर. नो प्लस 6. सार्थक आनंदित आहेत ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे. विराट कोहलीचे ते खूप मोठे फॅन देखील आहेत. नो चेंडू आणि त्याला योग्य उत्तर दिलं. षटकार लगावला किरणने. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. धावसंख्या 34. फ्री हिट आहे. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 35. जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे. धावसंख्या 36. जिंकण्यासाठी 29 ची गरज. फ्री हिट. 16 चेंडू आणि 29 धावा बनवायचे या मॅच मध्ये. या सामन्यामध्ये पूर्णपणे वापसी केली आहे सह्याद्री 11 जुगाई. आणि पुन्हा सलग चालाय. हा तिसरा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. हातावरती नियंत्रण नाहीये. आतापर्यंत 4 व्हाईट बॉल आणि 1 नो चेंडू. 5 चेंडू अतिरिक्त टाकलेत गोलंदाज ओमकारने. ओमकारला लाईन लेन सापडत नाहीये. दिशेपासून भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी ओमकारची सुरू आहे. फ्री हिट वरती फायदा घेऊ शकला नाहीये आणि सुटकेचा श्वास घेतला असेल, कारण की सलग 5 चेंडू आले होते अवांतर. त्यामध्ये 4 वाईट 1 नो बॉल आला होता आणि भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल येतोय. क्या बात आहे. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय किरणच्या बॅट मधून. संख्या आहे 41. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू बनवायच्या धावा 24 या मॅच मध्ये. काय पार्टनरशिप सुरू आहे, काय बॅटिंग सुरू आहे किरण लटकेची. मिस टायमिंग आहे. झेल कोण पकडेल हा प्रश्न पडलाय. ओमकार जज करतोय. ओमकारने प्रयत्न खूप चांगले केले होते, परंतु हे झेल पकडणं थोडस कठीण जात असतं. आणि पाऊस देखील सुरू आहे. धावसंख्या 2 पुढे जाईल. 43. सकाळपासून आपण पावसाची आतुरता देखील पाहत होतो की कधी पाऊस येईल, आणि तो फायनली पाऊस आलेला आहे. धावसंख्या 43 आहे. 22 ची गरज. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टो एंडला चेंडू लागून ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा षटकार येतोय किरण लटकेच्या बॅट मधून. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे 49. 12 चेंडू शिल्लक, 16 ची गरज. किरण लटके खेळतोय 32 या धावसंख्येवरती आणि त्याला साथ देतोय संग्राम खेळतोय 11 या धावसंख्येवरती. 12 चेंडू शिल्लक आहेत, 16 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज प्रसाद आहेत. 12 चेंडू 16 ची गरज. सामना खुला झालाय, पूर्णपणे वापसी झाली आहे या मॅच मध्ये. सह्याद्री 11 जुगाई या टीमची. संग्राम आणि किरण लटकेने काय पार्टनरशिप बनवली आहे. या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे, ज्याच्या बॅट मधून 32 धावा आलेत किरण लटकेच्या. बारा चेंडू 16 ची गरज. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, कट करतायत. एक धाव तर पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न आणि रन बॉल इक्वेशन आहे जवळ कारण की 11 चेंडू 12 ची गरज. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक घेत आहेत, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू अक्षरशः थांबलेला आहे. सार्थक आपण थोडस लांब राहा. आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 3. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे आणि जिंकण्यासाठी अवघ्या 9 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता, त्याला फक्त दिशा दिली आहे. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे परंतु थांबवलंय संग्रामने. मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 57. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू बनवायच्या, धावा 8 या मॅच मध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे, फ्लॅटी स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे. 65 धावा चेस केलेत अवघ्या 2.5 षटकांमध्ये. 7 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे. सह्याद्री 11 जुगाई या टीमने. वेल प्लेड किरण लटके